मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं ओंकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. काल आपण जे ॲनालिसिस केलं होतं, त्यानुसार आज बघा मार्केटने कालचा लो ब्रेक झाल्यानंतर ऑलमोस्ट 26,200 चा लो ब्रेक झाल्यानंतर आज 26,126 पर्यंत मार्केट आलं होतं. जे की काल आपण ॲनालिसिस यामध्ये केलं होतं. आणि तुम्ही इथे पाहू शकता, की मार्केट काय करते हायर हाय, हायर लो बनवत चाललेलं आहे. जो इथे रेजिस्टन्स एक घेतला होता, आता मार्केट काय करणार आहे? तर आज एक लाँग लेग डोजी सारखा पॅटर्न बनवलाय, की यामध्ये तुम्ही पाहू शकता, की बायर्स आणि सेलर्स या दोन्हींचा डॉमिनन्स हा खूप जास्त आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर उद्या मोस्टली काय होऊ शकतं, की ही जी अपट्रेंड लाईन मार्केटने पकडलेली आहे किंवा अपट्रेंड लाईन हे मार्केट फॉलो करतोय. त्यानुसार मार्केट उद्या पहिल्यांदा गॅप डाउन होईल आणि त्यानंतर रिकव्हर होऊ शकतं. आलं लक्षात? मार्केट उद्या कुठे येऊ शकतं? तर ऑलमोस्ट 26,000 या लेवलपर्यंत मार्केट उद्या येऊ शकतं. 26,100 ते 26,000 म्हणजे 100 पॉईंट. उद्या एक 50 ते 60 पॉईंटचा आपल्याला गॅप अप पाहायला मिळू शकतो. मग आपल्याला काय करायचं उद्याच्या ॲनालिसिसमध्ये? तर समजा 26,125 किंवा 26,100 या लेवलच्या खाली जर समजा मार्केट ओपन झालं किंवा या लेवलच्या जवळपास इथे कुठेही मार्केट ओपन झालंय इथे. तुम्ही पाहू शकता या लेवलला इथे. तर आपल्याला काय करायची तर आपल्याला एखादा सपोर्ट घेऊन कॉल साइडच्या अपॉर्च्युनिटी भेटतील का हे आपल्याला पाहायचंय. आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला काय करायचंय की 26,174 ही जी आजची लेवल होती. मी तुम्हाला पूर्णपणे प्युअर प्राइस ऍक्शन जशी रिॲक्ट करते त्यानुसार सांगतोय. हे तुम्ही मोस्टली कुठं जास्त पाहिलं नसेल, पण मार्केट यानुसारही वर्क करतं. आपल्याला काय करायचंय कॉल साइडसाठी मार्केटने जर समजा 26,125, 26,100 या लेवलला जर इथे कुठे सपोर्ट घेऊन जर मार्केट वर जायला लागलं, तर आपलं क्विक टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट 26,180, 175 या लेवलमध्ये इथे. आणि समजा जर याचा हाय ब्रेक झाला किंवा मार्केट उद्या फ्लॅट ओपन होऊन 26,200च्या वर जायला लागलं, तर आपलं अपसाईडसाठी टार्गेट असणार आहे 26,273. हे आपलं अपसाईडसाठी टार्गेट असणार म्हणजेच काय तर 73 पॉईंटचं अपसाईडसाठी टार्गेट असणार आहे. समजा आता मी तुम्हाला 2 व्ह्यूज सांगितले, की मार्केट गॅप डाउन झाल्यानंतर आपल्याला गॅप डाउन कुठे पाहिजे तर 26,100 किंवा 125 या लेवलला इथे. ही लेवल तुम्ही लक्षात ठेवा. किंवा तुम्ही मार्क डाउन करत जावा किंवा व्हिडिओ चालू असताना तुम्हाला कॉल साइडची एंट्री आपण कधी घेणार किंवा आपल्याला कधी अपॉर्च्युनिटी भेटू शकते. यासाठी तुम्ही काय करायचे कॉल साइड अपॉर्च्युनिटी म्हणून 26,125 ते 26,000 या लेवलला जर इथे सपोर्ट घेतला, तर आपण इथं कॉल साइडसाठी एंटर करणार असं तुम्ही राईट डाउन करून ठेवत जा. आणि इथे एंटर करताना मोस्टली तुम्ही पहा, की बघा इथे हॅमर बनलेला आहे, इथे आहे, इथे आहे. त्यानंतर इकडे बघा इथे एक हॅमर आहे, इथे एक हॅमर आहे, इथे हॅमर आहे, इथे हॅमर आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा पण एखादी एंट्री घ्यायची असेल तर 5 मिनिटला समजा इथे हॅमर बनला, तर आपल्याला छोटा-छोटा इथे स्टॉप लॉस पुट करून इथे आपल्याला एंट्री करता येऊ शकते. समजा आता मार्केट गॅप अप न होता गॅप डाउन झालं किंवा मार्केट 26,100 च्या खाली ओपन झालं. तर आपल्याला काय करायचं तर आपल्याला इथनं मार्केटमध्ये एक हेवी सेलिंग येऊ शकते आणि मार्केट ऑलमोस्ट 26,950 किंवा 970 या लेवलपर्यंत म्हणजे 25,000 सॉरी 25,900 या लेवलपर्यंत मार्केट खाली येऊ शकतं. म्हणजे अपसाईडला आपल्याला एक 100 125 पॉईंट आणि डाउन साईडला 100 125 पॉईंट उद्या मार्केट रिॲक्ट करू शकते. कारण की आज काय झालंय बायर्स आणि सेलर्स लोकांच्या डॉमिनन्समध्येच मार्केट खेळलेलं आहे पूर्ण दिवसभर. मी तर पाहू शकता. पण तरीही मार्केटने लास्टला काय केलंय, एक चांगल्या लेव्हलला सपोर्ट घेतलेला आहे आणि तिथनं मार्केट पुन्हा एकदा होल्ड राहिले किंवा वर गेलं. मग आता 26,100 च्या खाली जर गॅप डाऊन झालं तर आपलं 26,950 इथपर्यंत आपलं टार्गेट आहे. समजा मार्केट जर गॅप फ्लॅट ओपन झालं इथे कुठेतरी या लेवलला
26,150, 160, 140 या लेवलला जर इथे कुठे ओपन झाले, तर आपल्याला काय करायचंय, मार्केट फ्लॅट ओपन होऊन 26,100 ची लेवल जर ब्रेक केली, तर आपल्याला याच्यामध्ये पुट साईड साठी वेट किंवा एंटर करायचं, किंवा 26,200 किंवा 180 ते 200 ही जे लेवल ब्रेक केली अपसाईड साठी, तर आपण कॉल साईड साठी विचार करायचा आहे. हा जो मधला पिरियड आहे 125 ते ऑलमोस्ट 180 या लेवल मध्ये आपण कोणत्या साईडला ट्रेड घेणार नाही. मोस्टली काय होतं की खूप जण एखादा मार्केट ओपन झालं मोठी एखादी कॅन्डल मध्ये, आता जसं तुम्ही इथे पाहू शकता, आता या कॅन्डल मध्ये ही कॅन्डल जोपर्यंत वर चालेल तोपर्यंत काही लोकांनी काय केलं, तुम्हाला दाखवतो एक मिनिट. ही कॅन्डल बघा, या कॅन्डलला काय झालं, आज मार्केट ओपन झालं, पहिलं 9:15 जी कॅन्डल होती 5 मिनिटाला, इथे तुम्ही पाहू शकता की यामध्ये काय झालंय की एक लॉंग लेग डोजी सारखा पॅटर्न बनला आणि इथनं प्राइस वर गेली. या वर जाणाऱ्या प्राइस मध्ये कित्येक लोकांनी कॉल घेऊन ठेवले आणि इथनं प्राइस पुन्हा एकदा खाली आली आणि या खाली येणाऱ्या प्राइस मध्येही खूप लोकांनी पुट घेऊन ठेवले आणि इथे त्यांनाही लॉस झाला आणि प्राइस त्यानंतर रिकवर झाली. त्यानंतर रिकवर झाल्यानंतर पुन्हा एकदा थोडी खाली आली, प्राइस वर गेली आणि इथे आल्यानंतर बघा सिंपल प्राइस ऍक्शन झाली की काल जिथे रेजिस्टन्स घेतला होता तिथनं खाली आले आणि त्याच रेजिस्टन्सच्या जवळ एक शूटिंग स्टार बनलेला आहे पहा. जे की मी कायम सांगतो की कॅन्डलस्टिक पॅटर्नवर तुम्ही जर ट्रेड घेतला तर तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स याच्यामध्ये भेटेल किंवा खूप इझी ट्रेड याच्यामध्ये भेटेल. बघा याचा लो आणि हाय 257 ला एंट्री होती, 273 म्हणजेच काय, तर ऑलमोस्ट 16 पॉईंटचा एसएल होता. त्यानंतर तुम्ही पहा की हा लो ब्रेक झाल्यानंतर प्राइस कुठपर्यंत आली, आजचा लो ऑलमोस्ट 115 पॉईंट आपल्याला यामध्ये मिळाले, त्यापेक्षाही जास्त आहे. 130 पॉईंट मी एवढं टार्गेट आपल्याला आज मिळालं असतं, किंवा या हॅमर पर्यंत. आता इथे इथे पण काय झालंय की इथे एक हॅमर बनला, इथे जर तो आपण एक्झिट केली असती तरी पण आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स किंवा खूप चांगला प्रॉफिट यामध्ये झाला असता. याला सिंपल प्राइस ऍक्शन म्हणतात. आलं लक्षात? आता तुम्हाला उद्या काय करायचं समजलं की मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर या लेवलच्या खाली आलं 125च्या खाली, तरच आपण पुट साईड साठी विचार करायचा आहे. समजा मार्केट गॅप डाऊन होऊन इथे कुठेतरी सपोर्ट घेते का पाहणं. सगळ्यात पहिल्यांदा मार्केटमध्ये रिॲक्शन काय बनते ते हे पाहणं गरजेचं आहे. आज तुम्ही पहा की 5 मिनिटाला जे मार्केट इथपर्यंत येऊन इथनं पुन्हा एकदा वर गेलं, त्यानंतर बघा इथे त्यानंतर दुसऱ्यांदा आलं मार्केट आणि इथेच पुन्हा एकदा एक हॅमर बनवला. त्यानंतर तुम्ही पहा की याच लेवलला परत एकदा हॅमर बनला. म्हणजे मार्केट काय होतं, कधी कधी डे लोला डे हायला रेजिस्टन्स आणि सपोर्ट हे घेत असतं. हे अशा प्रकारचं अनालिसिस तुम्हाला समजलं पाहिजे, किंवा जेव्हा पण मार्केट ओपन होईल तेव्हा मी कायम सगळ्यांना सांगतो की तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करत जावा. 5 मिनिट टाइम फ्रेम, 1 मिनिट टाइम फ्रेम, सॉरी 1 आवर टाइम फ्रेम, 4 आवर किंवा डेली या टाइम फ्रेमला तुम्ही पाहत जा की यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स कुठे आहे. यामुळे काय होतं की आपल्याला इझिली अनालिसिस होतं की इथे रेजिस्टन्स घेऊ शकतं, इथे सपोर्ट घेऊ शकते. सिंपल अनालिसिस असतात. खूप लोकांना असं वाटतं की अरे मार्केटवर चाललंय, जसं मी तुम्हाला या कॅन्डलचं एक्झाम्पल इथे खूप जण ट्रॅप झाले आज. याचं कारण आहे की मार्केट वर चालले की ग्रीन बाय करणार, मार्केट खाली चालले की सेल करणार. अशा कॅन्डलला आपण फसू शकतो. आता आपण हे झालं निफ्टीचं अनालिसिस. आता आपण सेन्सेक्सचं अनालिसिस पाहूया. सेन्सेक्स जसं आपण काल पाहिलं एक शूटिंग स्टार बनवला, याचा लो मी तुम्हाला सांगितलं होतं की 85,300चा लो जर ब्रेक झाला तर आपल्याला डाऊन साईडसाठी टार्गेट भेटू शकतात 85,000 परत. पण त्यानंतर मार्केट अजून खाली आलं होतं ऑलमोस्ट 100 पॉईंट आणि तिथनं कव्हर झालं. एक स्पिनिंग टॉप सारखी कॅन्डल बनवलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की मार्केटने एक परफेक्ट ट्रेंड लाईन सपोर्ट मार्क केलेला आहे. तुम्ही लाईन चार्टनी पण ड्रॉ करू शकता किंवा तुम्ही आता उद्या काय होऊ शकते की उद्याची कॅन्डल इथे कुठेतरी ओपन होईल. मग त्यानंतर स्लाइटली थोडंसं गॅप डाऊन होऊन मला असं वाटतं की मार्केट इथं सपोर्ट घेऊ शकतं का, हे आपल्याला उद्या पाहायचंय सगळ्यात पहिल्यांदा. कारण की जर एखाद्या एक्स्ट्रीम सपोर्ट किंवा एक्स्ट्रीम रेजिस्टन्स जवळ असेल, तर ट्रेंड लाईनचा सपोर्ट रेजिस्टन्स असेल
अप ट्रेंड लाईन, डाऊन ट्रेंड लाईन असेल, तर याच्या वेळेस अशा प्रकारे अनालिसिस करायचं आपल्याला. आणि आजचा व्हॉल्यूम ही खूप चांगला होता, ते गेल्या 4-5 दिवसांपेक्षा जास्त होता. मार्केट इथे काय होतं बघा, याच्या खाली इथे एकदा डोजी कॅन्डल बनवली, इथे एकदा डोजी कॅन्डल बनवली. उद्याही मला असं वाटतं की या लेवलला म्हणजे 85,900 84,900 लेवलला सेन्सेक्स एखादी डोजी कॅन्डल बनवू शकते. इथे एखादा क्विक सपोर्ट घेऊ शकते. आपण काय करायचं आता उद्यासाठी ते आपण पाहूया. आपण उद्या यामध्ये काय करायचंय, तर ही जी लेवल आहे 84,900 ची लेवल, याच्यामध्ये समजा इथे फ्लॅट ओपन होऊन जर मार्केट इथे इथपर्यंत आलं, तर आपण इथे तुम्ही पाहू शकता की जास्त वेळा या लेवलला इथे एक सपोर्ट घेतला गेलेला आहे, खूप वेळा घेतलेला आहे. ऑलरेडी मार्केट 85,000 पर्यंत आहे, म्हणजे एक 100 पॉईंट निफ्टी सेन्सेक्स साठी खूप काही अवघड नाहीये. मग जर फ्लॅट ओपन होऊन जर या लेवलला आलं 84,900, जर इथं एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय, हॅमर बनतोय, मॉर्निंग स्टार बनेल किंवा व्हॉटएव्हर जर बनला आणि चांगला व्हॉल्यूम असेल याच्यामध्ये, तिथं कॉल साईडसाठी आपल्याला एंटर करायचंय. समजा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि ही 84,000 ची जी लेवल आहे याच्या खाली मार्केट ओपन झालं इथे कुठे, तर एखादा शूटिंग स्टार बनून आपल्याला एखादं टार्गेट भेटते किंवा शूटिंग स्टार इथे बनतोय का, किंवा इथेच मार्केट थोडासा खेळतंय का, या लेवल पर्यंत जर मार्केट साईडवेज होते, 1-2 कॅन्डल 3-4 कॅन्डल तुम्हाला असे दिसतात आहेत, तर साईडवेज होतं का. मी यावेळेस काय होतं की इथं फक्त आपल्याला पॅटर्न कोणता बनतोय पाहणं गरजेचं आणि तिथं एंटर करायचंय. आता आज या लेवलला मी तुम्हाला सांगितलं 84,900 लेवलला मार्केटने सपोर्ट घेतला, तर समजा गॅप डाऊन या लेवलला झालं, तर मार्केट इथनं क्विकली 500 पॉईंटचा एक फॉल देऊ शकतं. 84,500 पर्यंत मार्केट येऊ शकतं. मग इथे जर एखादा आपल्याला एंट्री भेटली, मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, कधी-कधी एखादा पॅटर्न असा बनतो, की तिथे आपल्याला एंट्री भेटत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, जर एंट्री आपल्याला मिळत नसेल, तर उगाचच आपल्याला त्यामध्ये एंटर करायला जायचं नाहीये. पॅटर्न बनणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एंटर करणं गरजेचं आहे. जर मला एखादा पॅटर्नच त्यामध्ये भेटत नाही माझ्या एंट्रीसाठी, तर तिथं अव्हॉइड करायचं आहे आपल्याला. आलं लक्षात? फ्लॅट ओपन होऊन जर 84,900 जवळ आलं, तर इथनं एखादी कॉल साइड पोझिशन किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय का पाहणं गरजेचं आहे. समजा गॅप डाऊन झालं आणि हे 84,900 च्या खाली गॅप डाऊन झालं, म्हणजे ऑलमोस्ट 100-150 पॉईंट, तिथनं अजून फॉल येतोय का पाहणं आपल्याला गरजेचं आहे. एखादा पुट साईडसाठी ट्रेड भेटतो का गरजेचं आहे. समजा उद्या मार्केट गॅप अप झालं. गॅप अप झालं तर आपल्याला काय करायचं आहे, की 85,400 ही जी लेवल आहे, इथे एखादा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय का पाहणं गरजेचं आहे. समजा एखादा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला, तर इथं आपल्याला पुन्हा एकदा टार्गेट काय भेटू शकतं 500 पॉईंटचं, म्हणजे 85,400 पासनं 84,900 म्हणजे इथपर्यंतचं आपल्याला डाउन साईडसाठी टार्गेट मिळू शकतं. समजा गॅप अप खूप मोठा गॅप अप झाला, 500 पॉईंटचा गॅप अप झाला. 500 पॉईंटचा जरी सॉरी गॅप अप झाला असला, तरी आपल्याला 85,780 याच्या लेवलला गेल्यानंतर पुन्हा एकदा इथे पुट साईडसाठी एखादी अपॉर्च्युनिटी भेटते का पाहणं गरजेचं आहे. कारण कंटिन्यू 2 डेज कॅन्डल जर रेड बनलेले आहेत, तर आपण पुट साईडसाठी जास्त अपॉर्च्युनिटी पाहिजेत. आलं लक्षात? या लेवलला जर समजा मार्केट इथे कुठे आले, तर आपल्याला काय करायचंय, पुट साईडसाठी अपॉर्च्युनिटी भेटते का पाहणं गरजेचं आहे. आता उद्या जर समजा इथे मार्केट ओपन झालं, तर स्लाइटली एखादा मला वाटतं इथे सपोर्ट 100% मार्केट घेऊ शकते. आपण कोणती गोष्ट प्रेडिक्ट करण्यापेक्षा मार्केटला एखादी गोष्ट करून द्यायची आणि त्यानंतर त्यानुसार आपण ट्रेड घ्यायचे. मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, की खूप लोकं एखादी, मी जसं तुम्हाला सांगितलं 5 मिनिट कॅन्डलवर जातात ट्रेड करायला आणि याच्यामध्ये काय होतं, की खूप क्विक मूव्हमेंट असतात. आता इथे जसं आजची 5 मिनिटाची असेल बघा ही. या पॅटर्नमध्ये खूप लोकांनी पुट घेतले, खूप खूप लोकांनी कॉल घेतले. सगळ्यांना लॉस झाला असेल. इथे एखादा पॅटर्नच बनत नव्हता. पण समजा तुम्ही वेट केलं असतं. समजा तुम्ही इथे वेट केला असता आणि ही लेवल ब्रेक व्हायचा टाइम केला असता, वेट केला असता. त्यानंतर बघा रेड कॅन्डलने इथे ब्रेक दिला. तुम्ही इथं ट्रेड घेतला असतं, कंटिन्यू तुम्हाला प्राइस ही फॉलो होत होती. याच्यावर ग्रीन कॅन्डल क्लोज झाली, तुम्ही इथं एक्झिट केली असती किंवा
एक दुसऱ्याच कॅन्डल बघा अजून जास्त खाली आलं प्राइस. इथं एक या लेवलला इथे एक सपोर्ट घेतलेला आहे हॅमर बनून. इथपर्यंत पण तुम्हाला 300-400 पॉईंट टार्गेट याच्यामध्ये इझिली मिळालं असतं. फक्त आपल्याला काय करणं गरजेचं आहे की एखादा पॅटर्न बनतो. आता जसा हा एकदम क्लिअर पॅटर्न बनला आणि याच्यामध्ये पण काय झालंय की याचा स्टॉप लॉस ही आपल्यासाठी खूप छोटा असतो. 60-70 पॉईंटचा स्टॉप लॉस हा सेन्सेक्स मध्ये घ्यावाच लागतो. कारण की सेन्सेक्स मध्ये तेवढ्या क्विक मुवमेंट्स असतात. सॉरी. मग इथे बघा तसा पॅटर्न भेटला. त्यानंतर एंट्री करताना एखादा कॉल बाय करताना बघा इथं हा हॅमर बनला आणि हा हॅमर बनल्यानंतर आपल्याला काय करायचं की ही जी लेवल आहे हे प्रिव्हियसली पण कुठे बनले आहे का? इथे एखादा सपोर्ट बनलेला आहे की जसं इथे हॅमर बनलाय बघा याच लेवल जवळपास. तर इकडे अजून कुठे बनलाय का बघा इथे बनलेला आहे. तर असा बनत असेल तर मग आपल्याला त्यामध्ये इंटरेस्टेड राहणं गरजेचं आहे. हे बघा याचा हाय ब्रेक झाला. आपण इथे एंटर केला असतं तर ऑलमोस्ट आपल्याला 150 पॉईंटचं याच्यामध्ये इझिली मुवमेंट मिळाली असती. आलं लक्षात? इतकं सिंपल पद्धतीचं अनालिसिस आहे. तुम्ही फक्त ट्रेड घेण्यापेक्षा अनालिसिस करणं चालू करा. मोस्ट ऑफ द लोक काय करतात फक्त बाय सेटअप, अरे हा पॅटर्न बनला चला बाय करू. पण त्याचे कन्फर्मेशन घेत नाही, व्हॉल्यूम पाहत नाही. आणि सेन्सेक्सच्या चार्टसाठी तुम्ही जो ब्रोकर यूज करता, एंजल वन असू दे, ग्रो असू दे, झिरोदा असू दे, त्याला प्रेफर करा. कारण की हे जे BSCचा चार्ट आहे याच्यावर ऑलमोस्ट 10 ते 15 मिनिटं हा डिले असतो. हे बघा सेन्सेक्स डाटा इज डिलेड बाय 15 मिनिट्स बिकॉज ऑफ द एक्सचेंज रिक्वायरमेंट टू गेट रिअल डाटा फॉर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बाय. हे आपल्याला पॅकेज बाय करायला होतं, ते आपल्याला करायचं नाही. आलं लक्षात? सिंपल पद्धतीचं मी तुम्हाला अनालिसिस दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही पहा की आज मी आपल्या ग्रुपला ऑटो सेक्टर बद्दल सांगितलं होतं. त्यानंतर तुम्ही IT पहा, फार्मा बद्दल मी हे केलं होतं. आता फार्मा सेक्टरचं अनालिसिस मी तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर इझिली सांगतो की याच्यामध्ये बघा एखादा शूटिंग स्टार बनला होता, पण तरी पण आज किती मोठी ग्रीन कॅन्डल बनलेली आहे आणि ही प्रिव्हियस रेजिस्टन्सचा हाय ब्रेक करून क्लोज झालेली आहे. याचाच अर्थ काय हे बघा, खूप मोठा रेजिस्टन्स होता. ऑलमोस्ट जुलै महिन्यापासूनचा एक 6-7 महिन्यापासूनचा हा जो रेजिस्टन्स होता हा या अपट्रेंड किंवा हा रेजिस्टन्स हा आज ब्रेक झालेला आहे. आणि ही अपट्रेंड लाईन जी फॉलो होत होती कंटिन्युअसली मार्केट इथं येऊन याला आज चांगल्या प्रकारे ब्रेकआउट भेटला. याच्या रिलेटेड जे स्टॉक्स असतील तेही तुम्हाला अशाच प्रकारचं ब्रेकआउट दिलेलं तुम्हाला मिळू शकतो त्या स्टॉक्स मध्ये. ओके, आलं लक्षात? चलो, थँक्यू.